शिक्षक पदोन्नती प्रक्रियेत चंदगड तालुक्यातील 10 पदे रिक्त, संतापाची लाट। रिक्त पदे तातडीने भरावीत, अन्यथा आंदोलनाचा इशारा। पंचायत समितीचे सभापती विलास नाईक यांची शासनाकडे जोरदार मागणी। जिल्हा परिषदेमार्फत पार पडलेल्या शिक्षक पदोन्नती प्रक्रियेत केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक आदी संवर्गातील जिल्हाभरातील बहुतांश रिक्त पदं भरली गेली। मात्र चंदगड तालुक्यातील तब्बल 10 पदं रिक्तच ठेवल्यानं तालुक्यात तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। शिक्षणासारख्या संवेदनशील क्षेत्रात चंदगड तालुक्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत असून ही रिक्त पदं तातडीनं भरावीत अशी मागणी पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। पंचायत समितीचे सभापती विलास नाईक आणि उपसभापती संज्योती मळवीकर यांनी पदोन्नती प्रक्रिया सुरू असताना संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रिक्त पदांबाबत विचारणा केली होती। त्यावेळी ही पदं भरली जातील असं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र प्रक्रिया पूर्ण होऊनही चंदगडमधील 10 पदं रिक्तच राहिल्यानं लोकप्रतिनिधी आणि शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होतोय। चंदगड हा दुर्गम आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक तालुका असल्यानं इथं शैक्षणिक व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि इतर महत्त्वाची पदं पूर्ण क्षमतेनं कार्यरत असणं आवश्यक आहे। ही पदं रिक्त राहिल्यास शाळांचे प्रशासन, शैक्षणिक नियोजन, गुणवत्ता वाढ तसंच विद्यार्थ्यांच्या हितावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। याबाबत सभापती विलास नाईक यांनी शासन आणि जिल्हा प्रशासनाला इशारा देत चंदगड तालुक्यावर होणारा अन्याय कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, रिक्त राहिलेली 10 पदं तातडीनं भरावीत, अन्यथा तालुक्याच्या न्याय्य हक्कासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला। या मागणीला पंचायत समितीच्या सर्व सदस्यांनी एकमुखी पाठिंबा दिला असून शासनाने चंदगड तालुक्याच्या शैक्षणिक हिताचा गांभीर्याने विचार करून उर्वरित रिक्त पदं तातडीने भरावीत अशी मागणी करण्यात आली। शिक्षक पदोन्नती प्रक्रियेत चंदगड तालुक्यावरील या कथित अन्यायाकडे आता संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।